बघा इथं आपल्याला एक फंक्शन दिलेलं आहे, फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ x ॲट बेस 5 प्लस लॉग ऑफ 5 ॲट बेस 5. ठीक आहे. मग आता आपल्याला सोल्युशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग y इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ x ॲट बेस 5 प्लस लॉग ऑफ 5 ॲट बेस 5. आता बघा ॲट बेस 5 आपण फाइंड आउट करू शकत नाही. मग आपण इथं काय करू, चेंज बेस रूल अप्लाय करू. मग इथं लिहायचं लॉग ऑफ एक्स प्लस लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 5 प्लस इथं काय लॉग ऑफ 5 अपॉन लॉग ऑफ 5. मग बघा इथं लॉग ऑफ 5 काय होणार, कॅन्सल होणार. काय होणार, हे कॅन्सल होणार, म्हणजे इथं 1 राहणार. ठीक आहे. मग बघा इथं y इक्वल्स टू काय आलं, y इक्वल्स टू लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ x अपॉन लॉग ऑफ 5 प्लस 1 आलं. मग आता याला आपण डिफरन्शिएट करू शकतो. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग इथं काय येणार, dy बाय dx इज इक्वल्स टू लॉग x. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, 1 अपॉन एक्स. काय राहतं, 1 अपॉन एक्स. एक मिनटं, डेरिव्हेटिव्ह अप्लाय करा आधी. ठीक आहे. dy बाय dx लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ x अपॉन लॉग ऑफ 5 प्लस 1. ठीक आहे. मग डेरिव्हेटिव्ह जर इंडिव्हिज्युअल अप्लाय केला, कारण की हा सम रूल अप्लाय होणार इथं. मग लॉग ऑफ x प्लस लॉग ऑफ, आता बघा आता 1 अपॉन 5 जो आहे तो काय कॉन्स्टंट टर्म आहे. सॉरी 1 अपॉन लॉग ऑफ 5. याला काय करायचं, बाहेर घ्यायचं, डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. ठीक आहे. प्लस डी बाय डी एक्स ऑफ 1. आता 1 काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. मग आता लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह ॲट बेस ई काय राहतं, 1 अपॉन एक्स राहतं. ठीक आहे. प्लस हा इथं 1 अपॉन लॉग ऑफ 5 तसाच, आणि इथं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन एक्स येणार. प्लस इथं काय 0 आहे. ठीक आहे. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय आलं, 1 अपॉन एक्स प्लस आता हा एक्स इकडं मल्टिप्लाय करू. ठीक आहे. म्हणजे एक्स इंटू लॉग ऑफ 5 ॲट बेस ई. म्हणजे हे काय आलं, आपलं फायनल आन्सर आलं. मग इकडे लास्टला लिहायचं. तर बघा इथं 1 अपॉन एक्स कॉमन घेतला जर, तर मग इथे येणार आहे डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू 1 अपॉन एक्स ब्रॅकेटमध्ये येणार 1 प्लस 1 अपॉन लॉग ऑफ 5. ठीक आहे. मग हे काय आलं, त्याचं फायनल आन्सर आलं. हे काय आलं, फायनल आन्सर. ठीक आहे. मग याला ब्रॅकेट करा. बघा याच्यामध्ये फॉर्म्युले कुठले यूज केले, तर डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स. ठीक आहे. याचं काय येतं, 1 अपॉन एक्स येतं. हाच फॉर्म्युला फक्त इथं दोन्ही ठिकाणी यूज केला आहे त्याच्यानुसार, आणि कॉन्स्टंटचं एक डी बाय डी एक्स ऑफ ए इक्वल्स टू काय येतं, 0 येतं. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले इथं यूज झाले. हा प्रॉब्लेम आला पेपरला तर 2 मार्क आले.